नमस्कार शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलेला आहे. शेतकरी मित्रांनो, सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. जर तुमची बँक तुम्हाला कर्ज भरा असे फोन करत असेल तर यावर तुम्हाला मुख्यमंत्र्यांची 4 कामे करावी लागणार आहेत. तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही. त्यासाठी टेन्शन दूर करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कर्ज हे माफ करण्याचं आहे, परंतु सरकारने जे शेतकरी कर्ज भरतील त्या शेतकऱ्यांचा तोटा आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना कर्ज हे माफ करायचं आहे, परंतु जे शेतकरी भरतील ते भरतील आणि राहिलेले आहे त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करून सरकारने असा मोठा निर्णय घेतलेला आहे. शेवटी कर्ज माफ होणारच आहे आणि मुख्यमंत्र्यांनी 4 कामे करावी सांगितलेली आहेत. ते 4 कामे करून घ्यायची आहेत आणि आपले कर्ज आपोआप नील होणार आहे. तरी शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी कर्ज आहे त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि त्यांना 4 कामे करायला सांगणार आहे. ते 4 कामे लगेचच करून घ्यायची आहेत आणि कर्ज तुमचं माफ होणार आहेत. जे शेतकरी 4 कामे करतील त्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. फडणवीस सरकारने सांगितलेले आहेत की तुमचं सरसकट कर्ज माफ करून शेतकऱ्यांच्या म्हणजे आत्मविश्वास दिलेला होता आणि सरकारने मोठी घोषणा केली होती. आता मार्च एंडिंग आल्यामुळे शेतकऱ्यांना बँकेकडून फोन येत असतील आणि तरी शेतकरी मित्र टेन्शनमध्ये आहेत. तुम्ही हे 4 कामे करून आपलं कर्ज आपोआप नील करून घ्यायचं आहे. म्हणजे तुमचं कर्ज माफ होणार आहे आणि तुम्हाला आणखी कर्ज मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला हे कर्ज माफ होऊन आणि तुम्हाला पैसे मिळणारच. म्हणजेच तुम्ही कर्ज काढलं तरी तुम्हाला कर्ज मिळणार आहे आणि ही 4 कामे करावी लागणार आहेत, तरच तुमचे कर्ज माफ होणार आहे. यामध्ये बँकेच्या मॅनेजरला आणि अधिकाऱ्याला कसे फेस करावे याबाबतची सोपी कामे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली आहेत. जे शेतकरी हे काम करून घेतील येथून पुढे त्यांना बँकेचे कर्ज भरा म्हणून फोन करणार आहेत. तुम्हाला आता टेन्शन येणार आहे. तुम्ही शेतकऱ्यांसाठी अर्ज घेतल्या असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचं टेन्शन घालवायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही कर्ज घेतल्यानंतर तुम्हाला 1 वर्षानंतर ना बंधनकारक असतं, परंतु तुम्ही आर्थिक परिस्थितीमुळे म्हणजेच वादळ आणि वारा अशा अनेक आर्थिक परिस्थितीमधून तुमचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे उत्पन्नाचे जास्त प्रमाणात उपयोग झालेला नाही. अशा अनेक संकटामुळे तुम्ही पैसे कर्ज भरू शकला नाहीत आणि तुमच्या डोक्यावरती आता मोठे टेन्शन आलेले आहे. तरी शेतकरी मित्रांनो, तुम्ही ही 4 कामे केल्यास तर तुमचं टेन्शन जाईल आणि तुम्हाला कर्जमाफी होईल आणि तुमचं कर्ज 365 दिवसांमध्ये भरायला पाहिजे. परंतु काही शेतकऱ्यांचे थकीत असल्यामुळे त्या शेतकऱ्यांना टेन्शन जास्त आलेलं आहे आणि 2 ते 3 वर्ष झालेली थकीत बाकी बँकेचे मॅनेजर येऊन शेतकऱ्यांना 50 ते 60% भरा आणि सांगतात. तरी शेतकरी मित्रांनो, तुम्ही हे 4 कामे करा आणि तुमचं टेन्शन दूर करा. तरी शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर कर्ज भरायचं होत नसेल तर तुम्ही हे 4 नियम वापरा आणि तुम्हाला बँकेचे मॅनेजर धमकी देत असतील. काही शेतकऱ्यांना आत्महत्या करतात. काही शेतकरी जमीन विकून टाकतात आणि मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि शेतकऱ्यांना जमीन हा गमवायला लागतो. आता सरकारने हे 4 नियम शेतकऱ्यांसाठी टेन्शन घालवण्यासाठी काढलेले आहेत. कोणकोणते आहेत चला तर बघूया. आणि शेतकरी मित्रांनो, म्हणजेच आहे की मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केलेली आहे. कर्ज सर्व शेतकऱ्यांचं माफ करीन असे सांगितलेलं होतं. शेतकरी मित्र बँककडे जायचंच नाव काढत नाहीत आणि सर्व शेतकऱ्यांना आता मोठं टेन्शन आलेलं आहे. शेतकरी मित्रांकडून अडचणी पैशाचे येणार आहेत. कुठून असे पैसे जमवायचे आणि शेतकऱ्यांना बँकेमध्ये जाऊन कसे भरायचे हे मोठे प्रश्न पडलेले आहेत. काही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आणि नुकसानामुळे शेतकरी मित्र
पूर्ण कोसळलेले आहेत आणि सरकारने मोठी घोषणा केल्यामुळे शेतकरी पैशाची तडाजोडी केलेली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठं टेन्शन आलेलं आहे आणि ती शेतकरी दूर करण्यासाठी हे 4 काम करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही सरकारी बँकेमधून लोन घेत असेल तर तुम्हाला हे कामे करावे लागणार आहेत आणि तुम्ही जर खाजगी बँकेमधून लोन घेत असले तर तुम्हाला हे कामे करावे लागणार आहेत. या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आणि टेन्शन घ्यायचं नाही. ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्या शेतकऱ्यांना आता यामध्ये 12 बँकेचे तुम्हाला खाजगी बँका 12 बँकेचे नावे माहीतच आहेत आणि तुम्हाला सरकारी बँकेची पण नावे माहीतच आहेत. तरी सर्व शेतकऱ्यांनी तुम्हाला सरकारी बँका आणि माहितीच आहे. त्यामुळे तुम्ही त्या सरकारी बँकेमध्ये तुमचे जर खाते असेल तर तुम्हाला टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही आणि तुम्हाला तुमचं जर कर्ज थकीत असेल तर तुम्हाला बँकेचे मॅनेजर ओरडतील अशी काहीच टेन्शन घेऊ नका. गरजेचं नाही. तुमची जर 2-3 वर्षाची कर्ज असेल तर तुम्ही त्या कर्जाचे व्याज भरून तुम्ही पुढल्या वेळेस सर्व शेतकऱ्यांनी हे पैसे भरू शकता आणि तुम्ही ते लवकरात लवकर भरायचं आहे आणि भरण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे तुम्ही वार्षिक कर्ज हे लवकरात लवकर भरण्याचं काहीतरी मार्ग काढायचा आहे आणि तुम्हाला बँकेचे मॅनेजरला तुम्हाला ओरडत असतात आणि तुम्हाला सरकारने मोठी घोषणा केल्यामुळे तुम्हाला जास्तच टेन्शन आलेलं आहे. सरकारने आजचा तुम्ही मार्च एंडिंग म्हणजे आताचा मार्च एंडिंग म्हणजेच मार्च एंडिंगला लास्ट तारखेपर्यंत वाट बघा आणि तुम्ही लास्ट तारखेला भरून टाका. ज्या शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत त्या शेतकऱ्यांनी व्याज भरावी आणि तुम्ही व्याज हा लवकरात लवकर भरून घ्यायचा आहे आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.